स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो कारखान्यानं वाहन थांबवावे, कारखाना म्हणतो की आमचा काय विषय नाही. कारखान्याला वाहन आत गेलं की त्यांचा उद्योग चालू झाला. तिथं त्यांचं वाहन आलं नाही आलं त्यांना काय फरक पडत नाही. इतर जी काय परिस्थिती आहे ती काय त्यांना आज जवळजवळ तुम्हाला सांगतो 5 वाजल्यापासून आम्ही वाहनं अडवल्यात. आता शेती अधिकारी अर्धा तास पूर्वी आलेत. त्यांनी विनंती केली वाहनं सोडा. जबाबदारीनं म्हटलं तुम्ही लेटर पॅडवर तुमच्या लिहून द्या. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. खानापूर तालुक्यातील बामणी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांच्या काय व्यथा आहेत, काय नेमकं झालंय, सगळे ग्रामस्थ इथं जमा झालाय, काय सांगाल? काही नाही. हो जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये खड्डे एवढे एवढे पडलेले आहेत आणि त्यातून वाहनं अडकून लोक खाली पडून दगावायला लागले. ती ग्रीवियस हार्ट व्हायला लागले त्यांना आणि त्याबाबत कारखान्यानं ताबडतोब काही ती उपाययोजना करावी. आता इथं तुम्ही ऊसाची वाहनं अडवून ठेवलेत, काय प्रशासन काय म्हणते, कारखाना प्रशासन? प्रशासनाचं मत आहे बुग्या कोऱ्या असं पूर्णपणे हे देण्यात उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागलेत. पत्र व्यवहार केलेला आहे कारखान्याशी, त्याच्यावर काही गांभीर्याने दखल घेण्यात झालेत. उद्या आमच्या जीविताला धोका निर्माण झालाय. आता जर बघितलं तर इथं रस्ता खराब आहे, काय मागणी आहे तुमची? आमचा चढ कमी झाला पाहिजे, रस्ता केला पाहिजे. 2 फुटानं चढ कमी करा, रस्ता तयार करा, काय अडचण येणार नाही आमची. गेल्या बऱ्याच वेळापासून या ठिकाणी वाहनं अडवण्यात आलेली आहेत, काय तुमची मागणी आहे? माझी मागणी रस्ता झाला पाहिजे. प्लस दुसरी गोष्ट आहे की आमची लहान नातवंड आहे की नाही, विट्याला शाळेला असलेली पहिलीला शाळेला आहे ती मुलं गावात ती बस आहे नाही, पोद्दार बस इथून येत नाही. त्याच्यासाठी गावात ती लहान मुलं सोडते. ती पालक वर्ग घरी असतो नसतो, शेतकरी वर्ग आहे. ती लहान मुलं येताना काय कमी जादा झालं तर त्याला कारखाना जिम्मेदार का गाव जिम्मेदार हे मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. आता भूमिका काय आहे? वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, प्रशासनाचे कोण अधिकारी आलेत का? प्रशासनाचे अधिकारी शेती अधिकारी आलेले आहेत असं समजलेलं आहे कारखान्याचे. ते म्हणले उद्यापर्यंत ऐक नाही तुमचे कोण साहेब लोक बोलवून नाही, उद्यापर्यंत आम्ही काम चालू करतो. ह्या वाहनातले पर्यायी मार्ग दुसरा ओळखतो असं काढून ठेवलेलं आहे. तरी वाहन आम्ही सोडणार आहे. उद्या नाही जर झालं तर आणखी अडवून जातील. पुढील भूमिका काय असेल, काय सविस्तर सांगा. आता सविस्तर सांगायचं म्हणजे हा बामणी पारे रोड आहे. बामणी पारे रोड वरती आपला उदगीर शुगर कारखाना आहे. ह्या बामणी पारे रोडचं वर्क ऑर्डर होऊन 1 वर्ष म्हणजे 13 महिने झाले. 13 महिन्यामध्ये कारखान्या चालू वेळेच्या तोंडावर कॉन्ट्रॅक्टरनं काम चालू केलं. पहिल्यांदा रोड झाला होता, तुम्ही ज्या रोडचं आता चित्रीकरण शूटिंग घेतलंय तो रोड झाला होता, पण तो रोड संध्याकाळी झाला म्हणजे दिवसभरात रोड केला. तर रोड करायची सुद्धा वाट बघितली नाही ट्रॅक्टरवाल्यांनी. कशी पण नंबरात पुढे वाहन घालायचंय, हे करायचंय, गाठली वाहनं. रोड परत उकरल्या गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही विनंती करून बाबांना इथनं चढ थोडा कमी करा, हे करा. कॉन्ट्रॅक्टरनं थोडासा चढ कमी केला, तरी सुद्धा एवढी खड्डे आहेत. जवळजवळ 1.5 महिना झाला रस्त्याची अवस्था आहे. तुम्ही बघितलं असाल रोड
इकडून म्हणजे हा जवळजवळ एक 200 मीटरच रोड असा आहे. इकडनं चांगला डांबरी रोड आहे, तिकडनं चांगला डांबरी रोड आहे. इथंच खड्डा आहे. इथं का खड्डा आहे की इथं चढ आहे. चढ पण आता नाही, 13 वर्ष झालं कारखाना आहे. वाहनं जात्यात का जात्यात, काय अडचण नाही. फक्त इथंच असं का यावेळी झालं तर ह्यावेळी रोडचं काम व्यवस्थित झालं नाही. रोडचं काम झालं तर वाहनं हे झालं नाही. बरं 13 महिने कारखाना आता 2 महिन्यापूर्वी चालू झाला. 13 महिने वर्क ऑर्डर निघून तुम्ही कॉन्ट्रॅक्टर काय झोपले होते का? त्यांनी काम चालू करायला बोलतो ना. आता ह्यात कारखान्याची पण चुकी म्हणता येत नाही, कॉन्ट्रॅक्टरची चुकी. आता चूक कोणी आपल्या अंगावर घ्यायला येत नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो कारखान्यानं वाहनं थांबवावी, कारखाना म्हणतो की आमचा काय विषय नाही. कारखान्याला वाहन आत गेलं की त्यांचा उद्योग चालू झाला. तिथं त्यांचं वाहन आलं नाही आलं त्यांना काय फरक पडत नाही. इतर जी काय परिस्थिती आहे ती काय त्यांना हेच नाही ना बाबा, त्याचं गांभीर्य नाही. आज जवळजवळ तुम्हाला सांगतो 5 वाजल्यापासून आम्ही वाहनं अडवल्यात. आता शेती अधिकारी अर्धा तास पूर्वी आलेत. त्यांनी विनंती केली वाहनं सोडा. जबाबदारीनं म्हटलं तुम्ही लेटर पॅडवर तुमच्या लिहून द्या, आम्ही करतो. कॉन्ट्रॅक्टरला उद्या बोलवून घेतलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर उद्या येतो म्हणलेत आणि काय असेल ती करतो. आमची एकच मागणी आहे, मुळापासून जर ही रोडचा मुळापासून जर जी दुकान आहे ती निघलं म्हणजे कसं निघतंय तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं येतंय की वाहतूक वळवून द्या आम्हाला, इथं एक 8 दिवस रस्ता आम्हाला फ्री हँड द्या, आम्ही आमच्या पद्धतीनं रोड करतो. रोड केल्यानंतर त्यावरती वाहनं काय चढवू नका, ऑटोमॅटिक विषय निघतोय. चढ थोडाफार 1 फुटानं 1.5 फुटानं चढ काढायला लागतोय. कायमचं दुखणं मिटतंय. आमची प्रशासनाला म्हणजे PWD अधिकाऱ्यांना आम्ही बोललो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो, ज्युनियर इंजिनियरशी बोललो, सगळ्यांशी बोलणं झालंय. कारखान्याच्या MDंना सुद्धा आमच्या सरपंचांनी ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर दिलं लिहून की बाबानो हे रोडचं व्यवस्था झाली पाहिजे. तरी सुद्धा कोणी काही दाद घेतलेलं नाही. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आणि आज आम्ही वाहनं अडवलेत. आम्ही वाहनं काय अडवून आम्हाला काय हे कराय, आमचं फक्त एकच म्हणणं काय आहे, वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी 1-8 दिवस, रोड व्यवस्थित व्हावा. सगळ्यांचाच विषय क्लिअर होतोय ना, एवढंच आमची मागणी आहे. आणि जर आता आम्हाला आश्वस्त केलंय की उद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काहीतरी येतो म्हणलेत, रोडचं सगळं बघतो म्हणलेत, कॉन्ट्रॅक्टर पण येतो म्हणलेत. तर उद्या जर दुपारपर्यंत नाही झालं तर परत आम्ही आणखीन हाय असं अडवणार. फक्त वस्तुस्थिती काय आहे, पहिली काय कारखाना 13 वर्ष चालू आहे साहेब, वाहनं जात्यात सगळं होते. आताच यावेळी काय झालं, तुमचा रोड झाला, कच्च्या खड्या या अशी ही खडी दाखवा तुम्ही. ही जी खडी टाकली, मुरुम टाकला, हे असं टाकल्यानंतर वाहनं गाठली, त्यावरती कच्चं झाल्यानंतर परत हे झालं, एक ट्रॅक्टर पुढं थांबला की मागला थांबतोय, त्यांना ती मोसम कट होतोय, झाले. प्रत्येकालाच त्रास आहे ना, ड्रायव्हरला त्रास आहे. उद्या ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, ड्रायव्हरला पण दुखापत होते, त्याच्या जीवित. आणि आता जवळजवळ 1.5 किलोमीटर ट्रॅक्टरच्या रांग आहेत. ही परिस्थिती आता अशी जी आहे, ही अशी परिस्थिती काय आहे, आम्ही अडवलंय म्हणून नाही, समजून घ्या, आम्ही अडवलंय म्हणून नाही. ट्रॅक्टर अडकला की मागची वाहनं अडकत्यात, पुढचा ट्रॅक्टर मग कोणतर ओढून आला तर ती निघते. ह्या परिस्थितीत आता गोंशीचं प्रमाण आमच्या इथं भरपूर झाले. रात्री एखाद्याला जर सर्पदंश झाला, ह्या परिस्थितीत 2 व्हीलर जात नाही, कसं नेणार आहे तुम्ही पेशंटला? तुम्ही कसं नेणार आहे? अवघडलेली महिला, गरोदर महिला आहे, डिलिव्हरीची पेशंट आहे, कसं नेणार आहे तुम्ही? ह्यानं बाकीच्या बाजूनं रोड झालाय आणि इथंच नाही. मग त्यामुळं इथल्या एवढ्या स्पॉटमुळं बाकी रांगा लागतात. आमचं एवढंच दुखणं आहे. तात्काळ ह्यावरती उपाययोजना करून कॉन्ट्रॅक्टरनं पण PWD अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालून जबाबदारीनं रोड व्यवस्थित करून घ्यावा. आणि लवकरात लवकर रोड व्यवस्थित म्हणजे असं नाही की आज केलाय आणि उद्या, तसं नको. मुळापासून ह्याचं दुखणं निघालं पाहिजे. कारखान्याला विनंती आहे, MDंना विनंती आहे, दुसरीकडनं वाहतूक वळवा, 8 दिवस व्यवस्थित रोड होते, सगळ्यांनाच त्रास होत नाही. आज आजूबाजूची घरे धुळीनं बघा अवस्था अतिशय हे आहे, रात्रभर झोप लागत नाही. ट्रॅक्टर एवढंच त्याचं ते हे होते, काय ड्रायव्हर ड्रिंक करून असते, कसं पण काय मागचा एवढी मोठी दगडं लावायची, पुढं मागं ट्रॉली हाय नाही, काय कोण बघत नाही, फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतलाय. आमची विनंती आहे सर्व
ग्रामस्थांची. ग्रामस्थ आक्रमक होण्याचं कारण काय आहे? ही परिस्थिती आहे, समजून घ्यावी आणि लवकरात लवकर उपाययोजना यावरती झाल्या पाहिजे. ह्या रोडची वाहतूक आम्ही पूर्णपणे थांबवत आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही डायव्हर्शन करून वाहतूक थांबवत आहे. गेल्या अनेक दिवसापासून यांची मागणी आहे, काय काय अडचण आहे नेमकी? कारखाना 13 वर्षापासून आहे. रस्ता उकरल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. रस्त्याचं कामकाज उद्यापासून चालू झालं. आम्ही यंत्रणा डायव्हर्शन करतो, काय अडचण येणार नाही. 8 दिवसात आमची यंत्रणा दुसऱ्या मार्गाने जा. 8 दिवस करा. हो 8 दिवसामध्ये यंत्रणा आमची डायव्हर्शन होईल. रस्त्याचं काम होईपर्यंत काय अडचण नाही. हो चालतंय. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की या ग्रामस्थांच्या व्यथा आहेत. कारखाना किंवा प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता करावा आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितले 8 दिवसात हा रस्ता करून देतो आणि लोकांची या ठिकाणी होणारी गैरसोय थांबवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.